नमस्कार, मी डॉल्फिनवाला यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आता पाहू शकता, मी आपल्या अनिकेत दादाच्या घरी आहे आणि आज आपण आहेत ना मालवणला जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता अनिकेत दादाच्या घरी आहोत. हा अनिकेत दादा आहे, हा इकडे अप्पू आहे. वाजलेत किती तुम्ही पाहू शकता, जवळजवळ 5 वाजलेत. 5 मिनिट आहेत आणि आमच्या कंपनीतली ट्रिप चालली मालवणला. सर्व पोरं आलेत, आम्ही रात्री इथेच राहिलो होतो. तर आम्ही निघालोय, घड्याळ टायमिंग बघू शकता, निघालोय आता. आणि आता लॉक करेल घर आणि आपल्याला जायचं इकडे राजकिरण बोले आहे, होऊ शकतं. सर्व मच्छी वगैरे घेतलेली आम्ही खाण्यासाठी. तर आता आपल्याला जायचं आहे, इथून आपण जायचं आहे आबलोली वगैरे करून रत्नागिरी. जवळजवळ दुपार होईल आपल्याला जायला. तुम्हाला दाखवतो आता कोण कोण आलेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि या व्हिडिओचे भरपूर पार्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता आहेत ना आम्ही इथे वाट बघतोय गाडीची. गाडी यायला अजून 5 ते 10 मिनिटं आहेत. तर मागे पाहू शकता सर्व पोरं फुल एन्जॉय मध्ये आहेत. हौशी क्रीडा मंडळी सर्व ग्रुप आपला तयार आहे इथे. गाडी यायची वाट बघतात फक्त. हा निखिल आहे, हर्ष वगैरे आहेत. तर आता आपण गाडीची वाट बघूया. गाडी आली की गाडीमध्ये चढायचंय. बॅगा वगैरे पॅक केलेले आहेत व्यवस्थित. जाऊया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तर आता आपला नारळ वगैरे फोडून झालाय. सर्व आपली माणसं आलेत बघा, सगळी माणसं आलेत. ही आपली गाडी आहे. इकडे आता एक एक माणसं चढायला सुरुवात झाली. फोटो कर यार. गाडीच्या आतमध्ये जाऊया. माझी एंट्री पहिली घे. तर आता आहेत ना मी गाडीत बसलोय. सर्वजणांनी आपापल्या सीट घेतली नाहीत. मी आता दाखवतो आपल्या ट्रिपला कोण कोण आहेत. तर ये गणपती बाप्पा मोरया. पहिले आपले मित्र अमरीश मोरे हे आपल्याला आता मालवण येथे मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणातून आपल्याला प्रवास करणार आहेत आणि आपल्याला एकदम सेफली घेऊन जाणार आहेत. ते आपले मित्र अमरीश मोरे इथे बसलेले आहेत. माझे सहकारी बुवा शैलेश शेटे, नंतर हा मंदार, विधी व न्याय मंत्री मंदार वैद्य, त्यानंतर इकडे संजू राय, कुस्तीपटू संजू मोरे, आपले सुबोधदा बॉस अप्पूदा, राजकिरण बोले, सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर इकडे विकुदा, वनवंश विकुदा आहे. नमस्कार मंडळी. उबैदा आपला सिनियर माणूस आहे. हर्ष, भाल्या, साहिल आणि हे आपले सर आहेत. तर पाहू शकता आपण एवढी सर्व लोक चाललोय. मी पण आहे एक नंबर. तर आता मी पुन्हा एकदा सीट वरती बसलोय. तुम्ही पाहू शकता, म्हणजे गाडी बघा एकदम जबरदस्त आहे. म्हणजे वाईब एकदम फिरण्याचे आलेले आहेत. म्हणजे ट्रिपला आहे. लाइटिंग वगैरे बघू शकता, मस्त आहे. एक नंबर गाडी आहे. तर आता आपली गाडी आली भातगावच्या ब्रिज वरती. बघा ब्रिज केवढा मोठा आहे. तिकडे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि ब्रिज बघा केवढा मोठा आहे. यातनं जयगडची खाडी आहे. पुढे जाऊन जयगडला भेटते, म्हणजे जयगडची खाडी बोलते याला. नदी बघा केवढी मोठी आहे. त्या साईडनी 2 नदीचे पात्र आलेत, एकत्र झालेत. बघा मोठी नदी आहे. समोरच्या साईडला पण चांगला नजारा आहे बघा. ढग बघा मस्त आहेत. तर आपला हा प्लॅन केला नाही अनिकेत दादा, पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण चाललोय मालवण येथे मजा करण्यासाठी.
आपल्या समवेत आपली संपूर्ण गँग आहे आणि आपल्याला नक्कीच पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल फुल टू धमाल. हा तर आता तर खरी सुरुवात झाली. पुढे पुढे 2-3 पार्ट येतील व्हिडिओचे, त्यात तुम्ही बघाल कसे आम्ही एन्जॉय करणार आहोत. तर ह्या साईडला सर्व पोरं आता आराम करतात, पाहू शकता. तर ऊन आलाय आता आणि आपण जवळजवळ 15 ते 20 मिनिटं थांबलो होतो. आता निघायची वेळ झाली आपली. चला तर मग आता पुन्हा एकदा गाडीत जाऊन बसूया. नजारा सुंदर आहे एकदम. चला मित्रांनो, तर आता आलोय नाश्ता करायला, हॉटेलमध्ये येऊन बसलोय. आपला भाव आपल्या बाजूलाच बसतोय. तर आता ऑर्डर दिलेला आहे, मेंदू वडा आणि इडली सांबार सांगितलेलं आहे. तर आता 10 मिनिटं लागणार आहेत. तर वाट बघूया आपण कसं तुम्हाला दाखवलं. आता ऑर्डर आली आपली. तुम्ही पाहू शकता प्लेट आपल्या पुढ्यात आहे. मी दाखवतो कोणी कोणी काय काय घेतलं नाही. तर ही माझी प्लेट आहे. यांनी दही वडा घेतला नाही, मसाला डोसा, मसाला डोसा, भाल्या डोसा, मुंबई वडा. पाहू शकता इकडे पण एक टेबल भरलाय, इकडे पण एक टेबल भरलाय. माणसं होता. त्याला तर मग आता मी सुरुवात करतो खायला. खाऊन झाल्यावरती मी थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. जेवणात दिसत नाही. सोहम सोहम काय मंदार दिसत नाही. बाहेर नाही का आत नाही. तर आता आपण आलोय दूतपापेश्वर या मंदिरामध्ये. अशा पद्धतीने रस्ता आहे. माकड बघा किती जवळ आलंय. तर जवळच मंदिर आहे. गाडी लावून आपल्याला 5 मिनिटावरतीच आहे, चालत जायचंय. बघूया, मी पण पहिल्यांदाच येतो इथे. बघूया, आमच्यातले काही लोक आली होती अगोदर, त्यांनी सजेस्ट केलंय लोकेशन चांगलं आहे. रील्स वगैरे बघितल्या होत्या, सुंदर मंदिर आहे. आता जाऊन प्रत्यक्षात बघूया आपण. समोरच्या साईडला बघा गेट आहे आणि आपले सर्व मित्र इकडे अप्पूदा पण आहे. मेन बॉस मागून येतात, हर्ष शेट. या साईडला एक मंदिर आहे, नवला देवी प्रसन्न. पाहू शकता, सुंदर मंदिर आहे हे पण. एकदम निसर्गाच्या कुशीत आहे ना मंदिर आहे बघा. वरच्या साईडला पण डोंगर आहे, त्या साईडला पण डोंगर आहे. म्हणजे इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे. आणि इथून आहेत ना नदी वाहणार आहे, आपल्याला दिसेल. आता नदीचा आवाज येतोय मला, इथून नदी वाहते. आणि इथे बघा शाळा आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की निसर्गाच्या सानिध्यात एकदम शाळा वगैरे आहे. मुलांना किती मजा येत असेल अभ्यास करायला. इकडे पाहू शकता बॅनर लागलाय. आता आवाज मोठा मोठा यायला लागलाय नदीचा. तर आपण मंदिराच्या जवळ आलोय. एकदम हिरवगार झालंय बघा, परिसर हिरवगार आहे. आणि त्यातनं मंदिराची इमारत आहे. साईडला उंच उंच झाडं आहेत, वाडाची झाडं बघा मोठे. आता मी मंदिराच्या मेन दरवाज्यातून जातोय आतमध्ये. सुंदर नजारा आहे बघा, निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे एकदम भारी. ह्या ठिकाणी दीपस्तंभ आहे आणि त्या आतमध्ये मंदिराचा गाभारा आहे. सभा मंडप पाहू शकता, मोठा आहे.
तर आता दर्शन वगैरे झालंय आपलं आणि मी आता मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलोय आणि तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूला एकदम नदी वाहते, जोरदार पाणी आहे. पाण्याचा फोर्स बघा किती जोरदार आहे, धबधबा आहे मोठा. तर वरच्या साईडला पूर्ण डोंगर आहे आणि या साईडला नदी वाहते. दोन्ही साईडला डोंगर आहेत पूर्ण आणि दोन डोंगरांच्या मधून नदी येते. या साईडला कामेश्वर मंदिर आहे. काळभैरव मंदिर. गाय घेतलीस का? गाय घेतली. तर आता आपण इथलं पण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण वरच्या साईडला जायचं आहे. ब्रिज आहे, ब्रिज वरती जायचं आहे. आपले मित्र गेले सर्व, तर बीच वरती जाऊया आपण. तर दर्शन वगैरे झालंय आपलं सर्व. आता आपण ब्रिज वरती जायचंय. आपल्या पुढे आपले मित्र चालले. एवढा भारी नजारा आहे ना, म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढा सुंदर नजारा असेल. वरच्या साईडला पण धबधबा आहे. आता आपण ब्रिज वरती आलोय. तुम्हाला ब्रिज वरचा व्ह्यू दाखवतो आधी, त्यानंतर मग तुम्हाला वरच्या साईडचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे एवढा मी इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढा सुंदर असू शकतो. आणि अप्पूदाने सजेस्ट केला होता की हा लोकेशन सुंदर नजारा आहे. तर हा ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला या साईडला एक मंदिर पाहायला मिळतंय, दत्तात्रय मंदिर. त्या साईडला दुसरा एक मोठा धबधबा आहे, ते पण आतमध्ये जाऊया, पण दर्शन घेऊया. आता आपण ब्रिज क्रॉस करून ना पलीकडच्या मंदिरात गेलो होतो, दत्तात्रय मंदिरात. काय काय लोक येतात आपले अजून. तर दर्शन घेतलेलं आपण तिकडचं. आता आपण आहे ना जिथे मोठा वॉटरफॉल आहे ना तिथे जाऊया. तिथे जाऊन बघूया किती मोठ्या प्रमाणात पाणी होतंय. दिसायला तर भरपूर मोठं वाटतंय, प्रत्यक्षात तर अजूनच मोठं दिसणार आहे. मला दाखवतो. नजारा पहा किती सुंदर आहे. धबधबा मोठा आहे आणि ते पूर्ण पाणी साचलंय. त्या मंदिरात आपण गेलो होतो, तो ब्रिज क्रॉस करून इकडे परत आलो. मोठी मोठी सायची झाड आहेत. तर अशा पद्धतीने आपण ट्रिपचा पहिला लोकेशन फिरलेला आहे, दूधबापेश्वर मंदिर. तर आणखीन आपल्याला मंदिरं फिरायची आहेत किंवा मालवणचे स्पॉट फिरायचे आहेत. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा डेली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.